असं त्या शक्तीपीठ विरोधात उद्या काय सांगायचं? गरज नसलेला शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा अशी आमची शेतकऱ्यांची भूमिका आहे. 12 जिल्ह्यातले शेतकरी उद्या एकवटणार आहेत आणि एकवटणार आहेत आणि या माध्यमातून विठ्ठलाला आम्ही साकडं घालणार आहोत की मुख्यमंत्री येणार आहेत. त्यांना किमान ती सुदबुद्धी द्यावी अशी आमची विनंती असणार आहे. कारण की गरज नसलेला हा महामार्ग आहे. रत्नागिरी नागपूर हायवे ऑलरेडी एक्झिस्टिंग आहे आणि तो असताना या रस्त्याची आवश्यकता नाही असं आमचं म्हणणं आहे, शेतकऱ्यांचं म्हणणं आहे आणि हा रद्द करावा अशी आमची भूमिका प्रामुख्याने आहे. आज राज्यामध्ये राज्याची आर्थिक अवस्था एवढी बिकट आहे, खड्डे भरायला पैसे नाही आहेत, गावागावातले रस्ते खराब त्या ठिकाणी आहेत, पगार वेळेवर होतील का नाही अशी साशंकता निर्माण झाली एका बाजूला, कॉन्ट्रॅक्टरांची बिलं मिळत नाहीत, भरती होत नाही आणि अशा वेळी 1,05,000 कोटीचा खर्च हा या महाराष्ट्राला न परवडणार आहे. त्याच्यापेक्षा उद्योग वाढला पाहिजे, रोजगार वाढला पाहिजे, अशा काही गोष्टी प्रकल्प करा की ज्याच्यातून किमान एक 5-50 हजार तरुणांना रोजगार मिळेल या महाराष्ट्रातला आणि हा गरज नसलेला प्रकल्प रद्द करावा अशी आमची मागणी. नाही, आम्ही सगळी एकत्र येऊन तिथनं नामदेव पायरीजवळ जाऊन प्रार्थना करणार आहे विठ्ठलाला. आम्ही गर्दी असणार आहे, त्यामुळं त्या गर्दीचा विचार करता शिस्तबद्ध पद्धतीनं नियोजनबद्ध पद्धतीनं आम्ही आंदोलन करणार. विरोध वाढत असताना धन्यवाद म्हणतात की रस्ते किंवा प्रकल्प केल्याशिवाय विकास होत नाही आणि विरोधक कशालाही विरोध करतात. नाही, मला वाटते दादांना माझी विनंती आहे की रस्ते पुण्यातल्या रस्त्यांची अवस्था काय आहे ही या ठिकाणी बघावं. चांदणी चौकच्या रस्त्याची परिस्थिती काय बघावं. ते पुणे कोल्हापूर गाडीने येत असतील तर तिथली अवस्था काय बघावी. असलेले रस्ते तुम्ही